नुकतीच पुणे जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतीपदाची नियुक्ती झाली। या नियुक्तीनंतर हर्षवर्धन पाटील यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठं राजकीय बळ दिल्याची चर्चा होतीये। नेमकी ही चर्चा का होतीये सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाला मोठं राजकीय बळ दिले। पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील यांची निवड करण्यात आली आहे। विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी स्वतः अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी जुळवून घेत अंकिता पाटील यांना राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उमेदवारी दिली होती। मात्र प्रचाराच्या धामधुमीतच अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली। त्या कठीण काळातही अंकिता पाटील निवडून आल्या आणि आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना सभापतीपद देऊन हर्षवर्धन पाटील यांना मोठी राजकीय ताकद दिली असल्याचं बोललं जातंय। या निवडीमुळे आता इंदापूर तालुक्याला जिल्हा परिषदेचं गटनेतेपद आणि एक महत्त्वाचं सभापतीपद अशी दोन महत्त्वाची पदं मिळाली आहेत। सुनेत्रा पवार यांनी घेतलेला हा निर्णय सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय। यामुळे इंदापूरमधील राजकीय समीकरण अधिक मजबूत झाल्याचं दिसून येतंय। अंकिता पाटील यांची सभापतीपदी नियुक्ती करून अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांनीही हर्षवर्धन पाटलांना ताकद दिली आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।